नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, ग्रामीण भागातलं जीवन आणि शहरी भागातलं जीवन ह्याच्यात फरक का पडतो त्याचं कारण आहे, तिथंही लोक राहतात आणि शहरात पण लोकच असतात, परंतु विचार करण्याची मेंटॅलिटी वेगळी आहे। मित्रांनो, लक्झरी जीवन जगण्याच्या नादामध्ये शहरामध्ये रात्रंदिवस काम करून पैसे संपतात आणि शरीर खराब होतं, मानसिक सुख मिळत नाही आणि शेवटी कमवलं काय? मला सांगा, खेड्यापाड्यामध्ये कमी पैसे असूनसुद्धा लोक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा सुखी आहेत। पैसे गरजेसाठी आवश्यक आहेत मित्रांनो, परंतु पैशाचा योग्य वापर जर नाही केला तोच पैसा तुम्हाला दुःख पण देऊ शकतो। आता शारीरिक व्यायाम नाही मित्रांनो, डॉक्टरनं सांगितल्यावर सुद्धा व्यायाम करणं होत नाही अशी व्यक्ती आहेत। मित्रांनो, चांगल्या गोष्टी जर नाही केल्या तर वाईट गोष्टी नक्की घडत असतात। शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत उगवतं, विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर नापास होतो, रुग्णाला ट्रीटमेंट नाही केलं तर रुग्णाचा जीव जातो, घराला कुलूप नाही लावलं तर चोरी होते, गाडीला वेळेच्या वेळा मेंटेनन्स नाही केलं तर गाडीचं काम निघतं आणि आपलं आर्थिक नुकसान होतं। मित्रांनो, सगळ्यांना ह्या जगामध्ये सगळं काही कळत नाही असं नाही, परंतु कळण्यापेक्षा इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे आणि सातत्य महत्त्वाचं आहे। जर आपण सातत्यानं चांगल्या गोष्टी करत नसेल तर आपल्याला कळून काही उपयोग होणार नाही। आता एकापेक्षा एक हुशार लोक आहेत, परंतु आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रासामध्ये काय त्याचं कारण सांगतो। आपल्याकडं अतिरेक झालेला आहे, कुठल्याही गोष्टीचा आपण किती वापर करायचा हे मर्यादा आपण ओलांडून जात आहे मित्रांनो, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतो। पैसे कमवून ते खर्च केले जातात, ते पण चुकीच्या मार्गाने चुकीच्या गोष्टीमध्ये, आणि शेवटी तुम्हाला शारीरिक प्रॉब्लेम पण येतो आणि पैसे पण नसतात आणि अशा आर्थिक कोंडीमध्ये सापडल्यामुळे माणसाचं सुख नष्ट होतो, शांतता जीवनातली संपून जाते आणि माणूस हा पुन्हा कळायला लागतं की खेड्यातलं जीवन चांगलं। मित्रांनो, खेड्यामध्ये कमी पैसे मिळतात, परंतु तिथले लोक सुखी आहेत। सुख हे पैशानं मिळत नाही मित्रांनो, कर्मात असतं आणि कर्म करताना थोडं भान ठेवलं पाहिजे। आपल्याला पैसे लागणार आहेत तरी आपण ठेवत नाही। LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे, इथं आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही, इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आपल्याला कधी हॉस्पिटलची गरज पडेल, किती पैसे लागतील, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्या टायमिंगला लागतील हे सांगता येत नाही, त्यासाठी मेडिक्लेम पण करणं गरजेचं आहे, म्हणजे आपण कमवलेले पैसे सुरक्षित राहतील आणि आपल्याला वेळेच्या वेळेला आपल्याला हॉस्पिटलचा खर्च मिळेल, म्हणजे आपल्याला मानसिक समाधान पण मिळेल। एखाद्या रुग्णाचे 1-2 लाख 4 लाख गेले तर त्याला रुग्ण दुरुस्त झाल्यावरसुद्धा मानसिक तणाव येतो। त्याचं कारण आहे, पैसे गेल्यानंतर कुणालाही चांगलं वाटत नाही, शांतता नष्ट होते आणि दुःख चालू होतं। मित्रांनो, हे चक्र जे आहे ह्या चक्राला एक आपल्याला पर्याय म्हणून प्लॅनिंग करण्यासाठी एक टायमिंग असतो, त्या वेळेतच केलं पाहिजे। अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि जाणून घ्या। ओके, थँक्यू।